दिवस मी व्हिडिओ नाही बनवली कारण का मला बरं नव्हतं आणि काल मला डीमार्टला जायचं होतं. डीमार्टला सामान घेऊन आली, तेव्हा डाळी वगैरे घेऊन आलेली आहे. सगळं पोरांना मॅगी वगैरे थोडा आता हे सगळं डब्यात भरायचं आहे. आणि आज गटारी आहे त्याच्यामुळं चिकन वगैरे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण जेवण आहे. आपण मी किराणा पहिले डब्यात भरते, तुम्हाला स्वयंपाक दाखवते किचन. तर आजचा मेनू आहे फ्लावर बटाटा, तिखट डाळची आमटी म्हणजे चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ शिजून घेतलेली. आणि तिकडं साईडला ठेवले चिकन. आता आपण पहिले करून घेऊया व्हेज. इथं भाताला ठेवले पाणी, पोराला आंघोळीला पाणी. आज रविवार असल्यामुळे सगळ्या गोष्टी लेट झालेल्या आहेत. आमच्या 11 वाजून गेलेले आहेत, कामं सगळी लेट आहेत. तर आता वाटण वाटते, मग फ्लावरची भाजी करताना तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी. आज अशी पण माझी तब्येत बरी नाही आहे, काय नाही, म्हणून मी थोडी हाफमध्येच व्हिडिओ बनवत आहे. तर एवढं काही दाखवत नाही तुम्हाला. आता फ्लावरची भाजी दाखवत आहे तुम्हाला. आमटी झालेली आहे, तिथे भात झालेला आहे तो दाखवते. मी 4 पळी तेल घातलं आहे. आता ही म्हणजे एवढी भाजी ही आपण 5 जणांना देऊ शकतो. पण आता माझ्याकडं संध्याकाळचे डबे सकाळचे डबे व्हेजवाले 3च आहेत. पण मी संध्याकाळच्याला पण करून ठेवलेली आहे, जे व्हेजवाले आहेत त्यांना. आणि हे वाटणामध्ये जसं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते, कांदा, टमॅटो, लसूण, आलं, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता हे वाटायचं कच्चं. ते आपण टाकतो कढईमध्ये. फ्लावर मी पाण्यात उकळून घेतला होता जरासा. बटाटा हे वाटण्याच्यात टाकते, तळून घेते. एका साईडला आपण चिकनचं करायला ठेवू, पण चिकन ही भाजी झाल्याशिवाय आपण चिकन नाही टाकूया, पण मसाला करायला घेऊया. साईडला आपण पण आलेले, पण काय आपल्याकडे म्हातारे लोक आहे जेवायला, ते आपल्यामुळे उपाशी लोक राहिला म्हणून त्याच्यासाठी करावाच लागतं मला. इथे ही आमटी बघा, आमटी मी केली, आमटी केलेली थोडीशी. आणि मित्रांनो, तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे. खुश राहा, आनंदी राहा. आणि जे तुम्ही आहेत मित्रमैत्रिणी खूप सुखाचे राहा. महादेव करो तुमच्यावर चांगला आशीर्वाद राहू द्या. महादेवाच्या कृपेने सगळं तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. महादेवाचरणी प्रार्थना माझी. चिकनसाठी आपण तेल घालूया. आज गटारी आहे त्याच्यामुळं आज खूप डबे नाही आहेत. काही लोक बाहेर जेवणार आहेत, त्याच्या पार्ट्या वगैरे चालू आहेत. आणि माझी पण तब्येत बरी नाही, तर मी काल 2 दिवस सुट्टी नव्हती दिली. पण असं खूप डोकं वगैरे दुखत होतं, जडजड होत होतो, एकदम खूपच त्रास होत होता मला. तरी तुम्हाला उकळी आल्यावर दाखवेल मी. हे बघा, फ्लावरच्या भाजीला आपली तरी आलेली आहे मस्तपैकी. त्याच्यात आपण आता फ्लावर टाकूया. सगळं टाकलेलं मी, हळद, मीठ वगैरे. तब्येत बरी नसताना आहे ना, समजत नाही. आपलं घरात चिकनचं ग्रेव्ही. आता हा गॅस बंद करूया आपण. नंतर आपण अजून थोडं पाणी टाकून ठेवूया त्याच्यात. पाणी टाकूया, वाटलं असतं पाणी टाकून थोडंसं उकळून घेऊ आणि गॅस बंद करूया. आज खूप कामाचा राडा पडलेला आहे. पोरांचे शाळेचे कपडे धुवायचे, सगळं धुवायचे. त्याचा फ्लावर हे आपण धुवून घेतलं होतं, त्याच्यात टाकूया. सुट्टी पण देता येत नाही डबेवाल्यांना. ते म्हणतात माझे डबेवाले, सुट्टी घ्या तुम्ही, जरा आराम करा. पण मला नाही घ्यावं अशी वाटत. आराम करेल तेवढं मला असं वाटेल की मी अजूनच आजारी आहे. त्याच्यामुळे मी जास्त सहसा आराम करत पण नाही, कामातच राहते. आणि जेव्हा असं वाटतं की मी खूपच जास्त आहे, तेव्हा एक सुट्टी घेऊन टाकते मी. आता एकटीनेच करायचं, एकटीनेच सगळं बघायचं. डबे आणायचे, डबे करायचे, दळणं टाकायचे, दळणं आणायचे. त्याच्यामुळं काय होतं, थकानसं होतं मला खूप. आता या भाजीमध्ये मी काय करणार आहे, पाणी नाही टाकणार, फक्त असं शिजवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने फ्लावरची भाजी करून एकदम चिकनच्या कालवणाला मागं सारे. त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. आणि
हे थोडं शिजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया. ही भाजी झाली की ही भाजी खाली काढून ठेवू आणि मग चिकन शिजवून घेऊया. तर माझा बारका गॅस पण संपलेला आहे. तर माझ्या चपात्या ह्याच्यावरच होतील, त्याच्यामुळं अजून वेळ लागेल. तसं तर मी हा पसारा सगळा आवरून घेते. पसारा पडलेला आहे, एवढी भांडी बिंडी पडलेली आहे ती सगळी आवरून घेते. बघ तोंड पण सुजलेलं आहे माझं. खूपच त्रास होत आहे मला, असं थकल्यागत होत आहे खूप. तर काय करू, देवपूजा वगैरे झाली हळूहळू. आता 1 वाजलेलं आहे तरी डबे झाले नाही. आता होती थोडं, आता पीठ मळून घेईल. चपात्या आज मी कमी देईल सगळ्यांना. चपात्या करायची पण इच्छा नाही आहे. असं वाटलं होतं नुसता भात करावा, पण चपात्याशिवाय होत नाही. काही लोक बोलतात नुसता भात द्या, त्यांचं काही नसतं. पण काही लोकांना चपात्या लागतात, मग करावं लागतं थोड्याफार. आता चपात्या करून घेऊया. नमस्कार मंडळी. तर मी सकाळी खास व्हिडिओ बनवू शकली नाही, कारण का तब्येत बरी नव्हती, म्हणून मी खूप काही असं व्हिडिओज केली नाही. पण जेवणावाल्यांना डबे दिले, त्यांना जेवण दिलं. आज संध्याकाळचा थोडा आराम करणार आहे. ते सगळे बोलले की मॅडम तुम्ही थोडासा आराम करा, तुमची तब्येत खूपच बरी दिसत नाही. 3 दिवस झाले मी आजारीच आहे आणि तरी पण मी डबे बनवत होती. पण आज ते लोक बोलले म्हणून मी 1 दिवस म्हणजे आता संध्याकाळचा आराम करणार आहे. उद्या बरी झाली तब्येत तर उद्या नक्कीच त्यांना डबे दिला. आणि असा पण उद्या श्रावणी सोमवार आहे, व्हेजवाल्यांना पहिला सोमवार आहे श्रावणातला. आणि तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हर हर महादेव. महादेव करो तुम्हा सर्वांना सुखी ठेवू, आनंदी ठेवू, हीच महादेवाचरणी प्रार्थना. आणि मी पण मग उद्या मंदिरात जाईल, पाया वगैरे पडेल आणि जमलंच तर मग डबे बनवेल. सहसा ते लोक नकोच बोलले की आराम करा वहिनी, तुम्ही डबे बनवू नका, कारण का तुम्ही खूपच आजारी दिसताय. ते मॅडम वहिनी आलं तोंडात. मॅडम बोलतात मला, वहिनी कोण बोलत नाही, इकडचेच लोक वहिनी बोलतात. मग आता मी सुट्टी घेतलेली आहे 2 दिवस तरी, म्हणजे आज संध्याकाळपासून सुट्टी घेतली. ते उद्या सकाळपर्यंत तर घेईल. आणि उद्या संध्याकाळची व्हिडिओ जेवणाची मी बनवून टाकेल तुम्हाला, कारण म्हणजे श्रावणातला सोमवार आहे, सगळ्यांचे उपवास पण असणार आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी छानसं जेवण बनवेल. बघू, थोडा शिरा वगैरे करेल, काहीतरी गोड करेल. आणि काकांचा पण उपवास असतो, माझाही उपवास असतो. आणि बाकीच्यांचं विचारेल मी त्यांना पाहिजे का जेवण, आणि मग तशी मी व्हिडिओ बनवेल. तुम्हा पुन्हा सगळ्यांना श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. प्लीज. हर हर महादेव.